सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन। सरपंचांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, सरपंच संघटनेची मागणी। बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासोबत नळ सोडण्याच्या कारणावरून वाद झाला। यामध्ये सरपंच यांचे पती यांनी जाऊन भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली, परंतु माहेरात आलेल्या महिलेचा सरपंच पती यांनी हात पकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत सरपंच पती यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टसह विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप असून या महिलेने या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले असून प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच या आधी दाखल झालेल्या सरपंच पती यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। आज आम्ही सर्व बुलढाण्यातले सरपंच संघटना सर्व इथं उपस्थित झालो। रुईखेड मायंबा बुलढाणा तालुक्यातील गाव आहे। सरपंच आमचे सुरेखा अनिल फेपाळे यांचे पती गावातील किरकोळ म्हणजे पाणीपुरवठा कर्मचारी यांच्याशी वाद झाला पाणी नळ सोडल्याहून। तर ते सरपंच पती तिथं भांडण सोडण्यासाठी गेले, पण तिथं बाहेरगावून आलेली महिला, त्या महिलेनं बळजबरी त्यांच्यावर आरोप घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करा म्हणून असं सांगितलं। विचित्र शिवीगाळ केली त्यांना आणि खोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल करा असे उलट पोलीस स्टेशनच्या जाऊन गुन्हे दाखल करायला लावले। आता दुसरी मागणी त्यांची की अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। असं जर प्रकार जर सरपंचावर अन्याय घडत असला तर सरपंचांनी न्याय करा का नाही हा गंभीर स्वरूपाचा विषय आमच्या सरपंचांना प्रश्न पडला। आता याच्या अगोदर बी बुलढाणा तालुक्यात 2-3 प्रकार घडलेले असे अॅट्रॉसिटी 353 सरपंचांना न्याय करा का नाही हा प्रश्न उद्भवत आहे। आणि असे भानगडी जर होतच असले गावात तर सरपंचांना जाच लागणार आहे। पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की हे गुन्हे जे दाखल झाले सरपंचावर हे मागे घेण्यात यावे, ही आमची सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं ही मागणी आहे। नाही जर झाले तर आम्ही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करायचं तयार।